एअर पोल्युशन सारख्या एका सेन्सिटिव्ह आणि अंडररेटेड टॉपिकला घेतल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. रिसेंटली WHO किंवा इतर काही तज्ज्ञांच्या मते जवळपास 80 लाख लोक प्रत्येक वर्षी हे एअर पोल्युशनने अफेक्टेड असतात. आपल्याला वाटतं की एअर पोल्युशनमुळे फक्त ड्राय आईज डिसीज होतो, पण दॅट इज नॉट ट्रू. या धकाधकीच्या जीवनात मला असं वाटतं की स्वतःकडे लक्ष देणं ही तेवढंच गरजेचं आहे. आजच्या भागात आपण एअर पोल्युशनपासून स्वतःचा बचाव करण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत. तसेच जाणून घेणार आहोत एअर पोल्युशन संबंधित काही टर्मिनॉलॉजीज आणि डोळ्यांच्या विशेष काळजीसाठी डॉक्टरांचा सल्ला. नमस्कार, मी प्रिया तुमचं स्वागत करते डन विथ डॉक्टरेट प्रस्तुत क्युरियस नोट्समध्ये. तर एअर पोल्युशनपासून स्वतःचा बचाव कसा करायचा यासाठी जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, घरातून बाहेर पडताना मास्क अवश्य वापरा. विशेषतः महिलांनी बाहेर फिरताना स्कार्फ वापरून चेहऱ्याचे संरक्षण करा. यामुळे स्किन प्रॉब्लेम्स टाळता येतील. नंबर 2, तुमच्या आजूबाजूला हवा कशी आहे हे जाणून घेण्यासाठी एखादा ॲप डाउनलोड करा. विशेष करून दसरा दिवाळीच्या दिवसांमध्ये सतर्क राहा. नंबर 3, जर कोणी अस्थमासारख्या श्वसनाच्या आजाराची व्यक्ती असेल तर चांगल्या क्वालिटीच्या एअर प्युरिफायर ह्युमिडिफायरमध्ये इन्व्हेस्ट करा. ACचे फिल्टर पिरियॉडिकली बदलत राहा. आणि हे काहीच शक्य नसेल तर घरातील पडदे थोड्या थोड्या वेळाने पाण्याने ओले करून लावा, जेणेकरून बाहेरून येणारी धूळ आणि पार्टिक्युलेट मॅटर सहज घरात येणार नाही. नंबर 4, काही सिम्पटम्स दिसल्यास डॉक्टर्सचा सल्ला अवश्य घ्या. आवश्यक असणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने आधीच विकत घेऊन ठेवा. नंबर 5, डोळ्यांची विशेष काळजी घ्या. बाहेर जाताना आवर्जून गॉगल लावा. डोळे, चेहरा आणि नाक पाण्याने स्वच्छ करत राहा. चला जाणून घेऊया डोळ्यांची काळजी घेण्याबाबतचा डॉक्टर केतन यांचा एक्सपर्ट सल्ला. मला तुझ्या चॅनलवर इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी डॉक्टर केतन, नेत्रतज्ञ, नाशिक येथे ASG ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये मी कॉर्निया स्पेशालिस्ट म्हणून काम करतो. एअर पोल्युशन ही खूप अंडर एस्टिमेटेड गोष्ट आहे. आपण या गोष्टीला खूप जास्त महत्त्व देत नाही. रिसेंटली WHO किंवा इतर काही तज्ज्ञांच्या मते जवळपास 80 लाख लोक प्रत्येक वर्षी हे एअर पोल्युशनने अफेक्टेड असतात आणि त्यांच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरतात. तर हा आकडा इतका जास्त आहे आणि मला असं वाटतं आपण त्या आकड्याला बिलकुल जास्त महत्त्व देत नाही आणि त्याप्रकारे आपण काही प्रिकॉशन्ससुद्धा घेत नाही. डोळ्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर एअर पोल्युशनने सगळ्यात जास्त जो कुठला अवयव अफेक्ट होत असेल तर तो तुमचा डोळा. आपल्याला वाटतं की एअर पोल्युशनमुळे फक्त ड्राय आईज डिसीज होतो, पण दॅट इज नॉट ट्रू. खरं तर एअर पोल्युशनमुळे नुसतं ड्राय आय डिसीज वगळता काचबिंदू, मोतीबिंदू, रेटिनल डिजनरेशन म्हणजे पाठीमागच्या पडद्याच्या पेशींचा ऱ्हास आणि ब्लाइंडनेस ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि ते आपल्याला स्टडीजमध्ये वेगवेगळ्या सापडलेल्या आहेत. तर सगळ्यात कॉमन कंडिशन्स बोलायचं झालं तर तुमचा ऑक्युलर सरफेस म्हणजे तुमच्या डोळ्याच्या भोवतीचं जे आवरण असतं, जसं ज्यामध्ये तुमचं बुबुळ आणि त्याच्या बाजूचा लेअर ज्याला की आपण कंजंक्टिव्हा म्हणतो, तर सगळ्यात जास्त प्रमाणात हे अवयव जास्ती अफेक्ट होतात. तुमची जी टिअर फिल्म असते त्याच्याने तुमच्या डोळ्याला वंगण किंवा लुब्रिकेशन मिळतं आणि त्याचबरोबर त्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी असतात, जे काही तत्व असतात छोटे छोटे, ते हार्मफुल बॅक्टेरियाज आणि डस्टपासून तुमच्या डोळ्याचं संरक्षण करतात. तर एअर पोल्युशनला एक्सपोजर झाल्यानंतर डोळ्यांना इरिटेशन तर होतंच, त्याचबरोबर टिअर फिल्म कमी झाल्याने तुमच्या डोळ्यामध्ये जे डस्ट पार्टिकल्स किंवा बॅक्टेरिया आहेत त्यांना मारण्यासाठी जे तुमचं शस्त्रास्त्र असतात ते सफिशियंट राहत नाही. जी टिअर फिल्म जेवढी तुमच्या डोळ्याला पाहिजे ती त्या ठिकाणी राहत नाही आणि त्याच्यामुळे डोळ्याचं इरिटेशन होणे, डोळ्याचा कोरडेपणा होणे, त्याचबरोबर डोळ्याचे इन्फेक्शन्स, त्याच्यानंतर डोळ्याचे इन्फ्लेमेशन्स, डोळ्यावर पडदा येणे, हे सारे परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात. तर ह्या सगळ्यापासून तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं कराल? तसं सगळ्यात पहिले तर आपल्याला डोळे आपले एअर पोल्युशनपासून प्रोटेक्ट करावे लागतील. जसं की आपण 2 व्हीलरवर किंवा 4 व्हीलरवर जेव्हा जातो तेव्हा डोळ्यांना प्रोटेक्टिव्ह ग्लास घालणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर 2 व्हीलर तुम्ही रेग्युलर वापरत असाल तर हेल्मेट घालून त्याला डबल प्रोटेक्शन देणं सुद्धा मला असं वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या झाल्या कॉमन गोष्टी ज्या सगळ्यांनाच माहीत असतात. आपण ज्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या गोष्टी म्हणजे ॲडिक्वेट हायड्रेशन.
तुमच्या शरीरामध्ये तुम्ही पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे. मला असं वाटतं आजकालच्या जीवनामध्ये प्रत्येकजणच तुम्हाला हे सांगेल की दिवसातनं जवळपास 2 लिटर पाणी हे आपल्या शरीरात जाणं अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए रिच फूड्स जसं की गाजर आहे, बीटरूट आहे, पपई आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे तुमच्या ऑक्युलर सरफेसला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं, तुमच्या पाण्याची आणि तुमच्या लिपिड लेअरची क्वालिटी इम्प्रूव्ह करायचं काम करतं. ओमेगा 3 फॅटी ॲसिड कंटेनिंग गोष्टी जसं की फिश आहे, त्याच्यानंतर तुमचं व्हेजमध्ये जर विचार कराल तर जवस आहे, फ्लॅक्सीड्स ज्याला आपण म्हणतो, आणि त्याचबरोबर पिस्ताशिओ, आपले नॉर्मल पिस्ते जे आपण खाऊ शकतो. तर हे सगळ्या गोष्टींचा तुमच्या आहारात रेग्युलर समावेश असणं गरजेचं आहे. या धकाधकीच्या जीवनात मला असं वाटतं की स्वतःकडे लक्ष देणं ही तेवढंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं हा टॉपिक जो आहे एअर पोल्युशनचा हा खूप वाईड आहे. एक ते 2 मिनिटात मला असं वाटतं सामावून घेणं ह्याला फार अवघड आहे. आणि मला असं वाटतं की लोक तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला सुद्धा त्या ठिकाणी खूप काय म्हणतात वेळ करतात. बरेच लोक आम्ही पाहतो जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा ऑलरेडी त्यांचा ऑक्युलर सरफेस बऱ्यापैकी डॅमेज झालेला असतो. तर ह्या गोष्टी अवॉइड करा. जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल तर नेत्रतज्ञांचा लवकरात लवकर सल्ला घ्या. आपण डॉक्टरांचा सल्ला ऐकला. आता समजून घेऊयात काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज ज्या प्रदूषणाच्या बातम्या ऐकताना सतत आपल्या कानावर पडतात. AQI एअर क्वालिटी इंडेक्स हा एक निर्देशांक असतो. त्यामुळे हवेची प्रत कशी आहे ते ठरवता येते. हा आकडा जितका कमी तितकी हवा स्वच्छ. साधारण 200-250च्या घरात असल्यास प्रदूषण गंभीर म्हणजे सिव्हिअर समजले जाते, तर 400च्या पुढे असल्यास हजार्डस म्हणजे घातक मानले जाते. PM 2.5 आणि PM 10 AQI बघून प्रदूषणाचा साधारण अंदाज येतो, पण PM 2.5 आणि PM 10 यामुळे प्रदूषणाची दाहकता लक्षात येते. PM म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर. 1 इंचाचे 10,000 भाग केले तर जो छोटासा आकार मिळेल त्या आकाराच्या धुळीच्या कणांना PM 2.5 असे म्हणतात. हे इतके बारीक असतात की आपल्या फुफ्फुसातून शरीरात प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. PM 10 हे यापेक्षा 4 पट मोठे असतात. हे तुलनेने कमी घातक असले तरी यामुळे श्वसनाचे विकार होतात. सिम्पटम्स. पोल्युटेड एअरच्या शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म एक्सपोजरमुळे पुढील काही सिम्पटम्स दिसून येतात. नंबर 1 स्ट्रोक. नंबर 2 क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. नंबर 3 ट्रॅकिया, ब्रॉन्कस आणि लंग कॅन्सर. नंबर 4 ॲग्रेवेटेड अस्थमा आणि लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स. नंबर 5 ड्राय आईज आणि डोळ्यांचे इतर आजार. नंबर 6 स्किन इरिटेशन आणि स्किन डिसीजेस. आता हे प्रदूषण नेमके कोणत्या कारणांमुळे होते ते पाहूयात. कॉजेस. नंबर 1 इंडस्ट्रीमुळे होणारे प्रदूषण. नंबर 2 वाहनांमधला धूर. नंबर 3 कन्स्ट्रक्शन साईटवर उडणारी धूळ. नंबर 4 पराली जाळल्यामुळे होणारे प्रदूषण. नंबर 5 फटाके आणि आतिषबाजी. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रिव्हेन्शन आणि क्युअर अशा दोन्ही आघाड्यांवरती काम करण्याची गरज आहे. यासाठी टेक्नॉलॉजी आणि पॉलिसीज या दोन्हीचा समतोल साधावा लागेल. नंबर 1 प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवर प्रतिबंध. नंबर 2 रिन्युएबल आणि क्लीन एनर्जी रिसोर्सेसचा वापर आणि त्यांना प्रोत्साहन. नंबर 3 वृक्ष आणि निसर्ग संवर्धन. नंबर 4 ह्युमिडिफायर्स आणि आर्टिफिशियल रेन वापरून प्रदूषण कमी करणे. नंबर 5 सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे फटाक्यांवर बंदी. तुम्हाला काय वाटतं, फटाक्यांवर बंदी असायला हवी की नाही? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या डन विथ डॉक्टरेट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा.